महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. कृषी विभागाकडून नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाई. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी व अनियमिततेमुळे 6 कृषी दुकानांचे परवाने निलंबित तर एकाचा कायमस्वरूपी रद्द. शहाद्यातील 6 कृषी दुकानांचा समावेश. शेतकऱ्यांच्या खतांच्या बाबतीत वाढत्या तक्रारी व कृषी दुकानदारांची मनमानी आणि अनियमिततेच्या अनुषंगाने कृषी विभागाने कृषी दुकानदारांची झडाझडती घेत जिल्ह्यातील 6 दुकानदारांचे परवाने निलंबित तर एकाचा कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या कारवाईत शहादा तालुक्यातील 5 कृषी दुकानदारांचा समावेश असून कोंडावळ येथील कपिल ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तर ग्रीन अँड गोल्ड कुडावद, निशांत ॲग्रो म्हसावद, नर्मदा ॲग्रो एजन्सी शहादा, नागेश्वर ॲग्रो अस्लोद, न्यू स्वामी समर्थ ॲग्रो एजन्सी तोरखेडा आणि नवापूर तालुक्यातील शनी साई ट्रेडर्स विसरवाडी या 6 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. साठा फलक व दरपत्रक न लावणे, खतांची साठवण न करणे व अद्यावत न करणे, शेतकऱ्यांना योग्य बिले न देणे, ई-पॉश मशीनवर साठा प्रलंबित असणे, शेतकऱ्यांची खतांसाठी अडवणूक करणे आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा कृषी विभागाने ही धडक कार्यवाही केली आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खतांसाठी अडवणूक होऊ नये म्हणून जिल्हाभर कृषी दुकानांवरची तपासणी, त्यात त्रुटी आढळल्यास कार्यवाही केली जात आहे. दरम्यान शहरातील अनेक कृषी दुकानांवर खतांच्या बाबतीत अनेक त्रुट्या असल्याने कृषी विभागाकडून शहरातील कृषी दुकानांवरही वक्रदृष्टी वळवतील का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र बागले, कार्यकारी संपादक.